परिषद संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने तुम्हाला विदर्भाच्या कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती तुमची करण्यात आली आहे। तर या संघटनेच्या वतीने तुम्ही सरपंच उपसरपंच सदस्यांच्या भविष्यासाठी कोणती रूपरेखा तुमच्याकडे आहे, काय कार्य तुम्ही आता करणार आहात? या महाराष्ट्राचे जयंत पाटील पुणे रहिवासी आहेत। ते महाराष्ट्र सरपंच परिषद संघटनेचे ते महाराष्ट्राचे संस्थापक आहे आणि अध्यक्ष सुद्धा आहे। त्यांनीच मला एक विदर्भातला सुशिक्षित चेहरा सरपंच राहिलेला व्यक्ती यांनी ते जबाबदारी माझ्यावर टाकली का आपण हे एक सामाजिक कार्य करावं बा सरपंच संघटनेच्या वतीने सरपंच परिषद संघटनेच्या याच्यावर। आणि मी पहिले बी तालुका लेवलवर अध्यक्ष राहिलेलो आहे आणि सरपंचाचे जे काही विषय आहे अनेक प्रकारे मी मंत्रालयापर्यंत बी हाताळलेले आहे। आज विदर्भाची जबाबदारी घेताना 6-7 जिल्हे विदर्भात आपल्या येतो आणि विदर्भामध्ये अशी संघटना नाही का त्यानं वाव घ्यावा, कुठंतरी संघर्ष करावा सरपंचाची, अशी संघटनाच तयार होत नाही। तिकडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खूप मोठ्या संघटना आहे आणि चांगल्या संघटना आहे। मी निश्चितपणे सांगू इच्छितो आपल्या या वाणीद्वारे की सगळ्यात पहिले सरपंच हा मागासलेला असल्यासारखाच आहे। त्याचं कारण असं आहे की सरपंच जेव्हा बनतो ते एक तुटपुंजा त्याला जे मानधन मिळतो त्या तुटपुंजा मानधनामध्ये त्याला त्याचा घरचं कुटुंब चालवायचं आहे आणि त्याच्यानंतर गावात संपूर्ण त्याला वेळ द्यावा लागतो। गावातील अनेक योजना आहे आणि सरपंच म्हणणं म्हणजे गावातील लोकांना एक प्रकारची त्यांना आतुरता असते, कुठल्या योजना मला मिळेल, कुठलं धान्य मला मिळेल, माझं राशन कार्ड बनन का, इन्कम बनन का, आणि अनेक जयंत असतात, अनेक कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना वर्गणीसुद्धा द्यावं लागते। कारण की सरपंच झालेला असते त्यांना खूप मोठा परिश्रम करावा लागते। माझी विनंती आहे या महाराष्ट्र सरकारला की सरपंच उपसरपंच सदस्य यांना गाव पातळीवर प्रत्येक गावाला त्या सरपंचांना उपसरपंचांनी सदस्यांना भरीव आनंद द्यावं की जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल। आता सध्या परिस्थिती अशी आहे की 50% मोदी सरकारनं लेडीजला आरक्षण दिलं, त्यामध्ये सरपंच सदस्य उपसरपंच हा सुद्धा लेडीज आता जोमाने काम करत आहे आणि त्यासुद्धा सरपंच होत आहे। अशा वेळेस त्यांना बी अनेक ठिकाणी वारंवार बाहेर जाणं पडते। अशा वेळेस जर लेडीज घरून तर जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचे पतीसुद्धा त्यांच्यासोबत जाणं पडते आणि त्याचे कुटुंब दोन्ही जर गेले तर घर कसं चालावं, याकरता सरपंचाला किमान 30 ते 35 हजार रुपये एक मंथली द्यावं, उपसरपंचाला 20,000 रुपये द्यावं आणि सदस्यांना जे काही आहे 2-4-5 हजार रुपये त्यांनासुद्धा द्यावं, अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते।